अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 10 एप्रिल श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. या निमित्तानं आजपासूनच 7 दिवसांपर्यंत श्री स्वामी महाराजांची प्रगट दिनानिमित्त आपल्याला अतिशय उच्च कोटीची अशी सेवा करायच्या आहेत. त्या कुठल्या करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी अनेक भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसाच्या सेवेला सुरुवात देखील केली असेल. अनेक वेगवेगळ्या सेवा वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने सुरू केल्या असतील. परंतु आज 4 एप्रिल ते 10 एप्रिल असा सप्ताह कालात कुठल्या सेवा कराव्या, कशा कराव्या याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा या शब्दात विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा 10 एप्रिल 2024 वार बुधवार या दिवशी आहे. दत्तात्रयांचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या प्रगट दिनानिमित्तानं आपल्याला काही स्वामी महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहेत. स्वामी महाराजांची सेवा कधी करावी, कशी करावी ज्यामुळे स्वामींची अनुभूती तुम्हालाही येईल. त्याचबरोबर त्यांना नैवेद्य काय दाखवायचा याविषयी मी सांगणार आहे. बघा, प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काहीतरी अडचणी असतातच. अडचणीशिवाय मनुष्य हा नसतोच. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकल्यासारखी असते. त्यातून मार्ग काढण्याचं किंवा कधी अडचणी, समस्या इतक्या असतात की त्याचं नीटसं निरसन देखील होत नाही. अशा वेळी सकारात्मक भावना आणि नामस्मरणाची शक्ती वाढवावी यासाठी महाराजांची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्या कुठल्या सेवा करायच्या आहे? प्रत्येक सेवेकराला अनुभव येतोच. असे अनुभव तुम्हालाही यावेत किंवा स्वामींची अनुभूती व्हावी यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा असा उपाय आहे. त्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो किंवा एक मूर्ती, लहान असो किंवा मोठी, जशी शक्य होईल तशी असणं अतिशय महत्त्वाचं. स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त बघा, आपल्याला कुठली सेवा करायची आहे तर कुठलीही सेवा करायच्या आधी नियम हा असतोच. तर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे हे करत असताना, सेवा चालू करत असताना तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आणि मगच सेवेला सुरुवात करायची आहे. तर सेवा करताना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रत्येकी 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. तुमच्याकडे जपमाळ नसेल तर एक अगरबत्ती लावून ती संपेपर्यंत तुम्ही हा जप केला तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा आहे? कुठलीही सेवा ही करताना मनात संकल्प करून करायची असते. तर संकल्प करताना तुम्ही महाराजांना शरण जायचं आहे, नमस्कार करायचा आहे, त्यांना मुजरा करायचा आहे आणि तुमची जी काही मनात इच्छा आहे ती महाराजांना तुम्ही सांगायची आहे. आणि महाराजांना सांगायचं आहे, मी ही सेवा ह्या कारणासाठी करत आहे, माझ्याकडून ह्या सेवा पूर्ण करून घ्या. महाराजांना शरण जाऊन सांगायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. ते एक आसनावर बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थचा एक माळ जप करायचा आहे किंवा 11 माळी केल्या तरी चालणार आहे. आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथाचं तुम्हाला वाचन करायचं आहे. यात 1 ते 21 अध्याय आहेत. हा 1 ते 21 अध्याय हे पूर्ण एक बैठकीत वाचन करायचं आहे. मध्ये उठायचं नाही आहे, कोणाशी बोलायचं देखील नाही आहे. त्याचबरोबर हे वाचन करत असताना अखंड दिवा चालू ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे
तुम्ही हे वाचन सकाळी करू शकता, दुपारी, संध्याकाळी, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत तुम्ही हे वाचन करायचं आहे. शक्यतो 7 दिवस, परंतु एकच वेळ फिक्स करून त्याच वेळेत वाचन करायचं आहे. त्याचबरोबर हे व्रत करत असताना, हे सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे आणि मांसाहार देखील वर्ज्य करायचा आहे. मांसाहार घरात देखील तुम्ही बनवायचं नाही. हे 7 दिवस अतिशय कडक पाळायचे आहेत. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे, सकाळी देखील आणि संध्याकाळी. नैवेद्य दाखवताना जे काही तुम्ही घरात बनवाल तेच स्वामी महाराजांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपण जेवण करायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ यांचा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे. याने मनुष्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. हा ग्रंथ अतिशय छोटा आहे. दिसायला अगदी छोटा असला तरी देखील त्याच्यात ताकद खूप आहे. कुठल्याही माणसाच्या जीवनातील सर्व अडचणी, संकट, समस्यातून बाहेर काढणारा व त्यांना मार्ग दाखवणारा हा ग्रंथ आहे. याच्या वाचनाने आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहत नाही. बघा, प्रत्येकाने हा नक्की वाचावा. यात खंड पडू देऊ नये. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत तुम्हाला उच्च कोटीची ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि हे वाचन करून झाल्यावर या दयावंत, कृपावंत सद्गुरू यांचे ऋण फिटणं केवळ अशक्यच. महाराजांनी आम्हाला सदैव त्यांच्या कृपाछत्राखाली असू द्यावं अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. त्यांना मुजरा करायचा आहे. ही पोथी नसेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्ही यूट्यूबला देखील तुम्ही मोबाईलवर पाहून देखील वाचन करू शकता. यात 1 ते 21 अध्याय असतात, ते पठण करायचे आहे. हीच तुम्ही उच्च कोटीची सेवा करू शकता. या ग्रंथाचे बघा, श्री स्वामी समर्थांनी कृपावंत होऊन हा ज्ञानामृताचा कलश भक्तांसमोर प्रस्तुत केलेला आहे. जो भक्त या ग्रंथाचं अगदी श्रद्धेने, विश्वासाने आणि भक्तीने वाचन करतो ना, पारायण करतो, त्याला मोक्षाचा मार्ग निश्चितच मिळतो. म्हणून हे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्की करावं. त्याचप्रमाणे जे नित्यसेवेतील 3 अध्याय वाचन करत असेल त्यांनी ते 3 अध्याय सोडून हे 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. तर पारायण कसं करावं? हे पारायण करताना सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 माळी जप करायचा आहे. त्याचबरोबर वाचनाला सुरुवात करण्याआधी कुलदैवत, माता पिता आणि गुरु यांना नमस्कार करून आशीर्वाद मागायचा आहे. नंतर संकल्प करायचा आहे, तुम्ही ह्या कारणासाठी, ह्या गोष्टीसाठी ही सेवा करत आहात, ती निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून स्वामी महाराजांना शरण जायचं आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा ही सेवा चालू कराल तेव्हापासून एक दिवा, अखंड दिवा चालू ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही हे आसनावर बसूनच हे वाचन करायचं आहे आणि स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचन करायचे आहे. त्याचबरोबर वाचन करत असताना कोणाशीही बोलू नये. त्याचप्रमाणे जागेवरून उठून सुद्धा नाही. 1 ते 21 अध्याय पूर्ण होतोपर्यंत जागेवरून उठायचे नाही. त्यात श्रद्धा, भक्ती, विश्वास व अंतकरणाने हे पारायण करायचं आहे. यातील तत्व, रहस्य जाणून घ्यावं. एकाग्र चित्ताने वाचन करावं. त्याचप्रमाणे वाचन झाल्यानंतर, पारायण झाल्यावर महानैवेद्य म्हणून आरती करायची आहे. यथाशक्ती तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही जेवण द्यायचं आहे. एखाद्या मुलाला द्या, जोडप्याला दिलं तरी चालेल, किंवा मंदिरात देखील तुम्ही अन्नदान म्हणून काही देऊ शकता. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन तयार करून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि नैवेद्य दाखवण्यापूर्वी आणि दाखवल्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी, संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे.
नैवेद्यासाठी तुम्ही घरात जे काही बनवाल तो नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना देवघरात निरंजन चालू असणं तितकंच गरजेचं आहे. अशा प्रकारे स्वामी महाराजांची अतिशय उच्च कोटीची ही सेवा करायची आहे व स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. स्वामींची सेवा तुम्ही